पहा लक्ष द्या रे, आता आतापर्यंत आपण प्रेझेंटचे कोणकोणते वाक्य पाहिले? सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याची रचना पाहिली, त्याचे वापर कधी कधी करायचे ते पाहिलं. दुसरं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बिन पाहिलं, बरोबर आहे. त्यानंतर त्याचे बिन पाहिले की रचना कशी असते, तीन प्रकारच्या रचना पाहिल्या आपण, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रॉगेटिव्ह. इंट्रॉगेटिव्ह मध्ये बिन दोन, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं आपण पाहिलं. त्यानंतर पहा प्रेझेंट परफेक्ट टेन्स बिन पाहिला काय असते तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना पाहिली, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे उपयोग पाहिले. आजच्या लेक्चर मध्ये जर विचार केला तर आज आपल्याला काय पाहायचं? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे प्रेझेंट टेन्स आज आपल्याला संपून टाकायचं, बरोबर आहे. मग आपण चालू करणार पास्टचे पुन्हा 4 प्रकार आपल्याला पाहायचे. तर आता लक्ष द्या, विषय कसा असते माहिती का? जर याच्यात पहिल्यांदा आपण कोणती गोष्ट धरली, जर आपण होकारार्थी वाक्य म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स, लक्ष द्या कोणते? पॉझिटिव्ह सेंटेन्स. लक्ष द्या, पॉझिटिव्ह सेंटेन्स जर लक्षात घेतलं तर पॉझिटिव्ह सेंटेन्सच्या वाक्याच्या म्हणजे शेवटी मराठीत काय ते त असतात. काय मारे? त असतात नावाचा शब्द आहे काय. मग तची बाराखडी त, ता, ती, ती आणि नंतर काय येणार आहे? प्लस असतात. अशा प्रकारचं येते. आणि लक्ष द्या, ही क्रिया सतत घडत असते. काय दाखवते आपल्याला? ही क्रिया कशी घडणार आहे रे? सतत. म्हणजे सुरू व्हायला तर सतत चालूच आहे, अजून बंद काही झाली नाही. आलं का लक्षात? म्हणजे सातत्य दर्शवण्यासाठी हे वापरत असतात. मग आता लक्ष द्या, विषय कसा आहे माहिती आहे का? याच्यात जर विचार केला, ह्याच्यात पहा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे परफेक्ट टेन्स बिन आला आणि कंटिन्युअस टेन्स बिन आला. मग परफेक्ट म्हणजे जर विचार केला तर प्रेझेंटचे दोन टेन्सचं कॉम्बिनेशन आहे. कोणाकोणाचं? तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं. आलं का लक्षात? मग असं जर असेल तर याच्यात रचना बिन तशी असायला पाहिजे. मग म्हणून लक्ष द्या, विषय कसा असते. आता आपण काय करू? नुसतं पहा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. काय करू? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सांगा बरं, प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना कशी असते? सब्जेक्ट प्लस हॅव किंवा काय असते? हॅज. नंतर काय असते? V3. नंतर काय असते? ऑब्जेक्ट. नंतर काय असणार आहे? सी. असं असते. हे कोणा झालं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तसंच पहा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कोणता पाहायचा आपल्याला? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा जर विचार केला तर कशी रचना राहणार आहे पहा. तर सब्जेक्ट प्लस काय असते? सांगा. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स तर काय असणार आहे? एम, इज, आर. नंतर काय असते? प्लस V4 नाही, VING जिरंट फॉर्म. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट असं राहते. आता या दोनची रचना, दोनचं कॉम्बिनेशन आहे असं जर म्हणायचं म्हटलं तर आता कसं करसाल पहा. तर ध्यान द्या, हिच्यात राहणार आहे आधी सब्जेक्ट. क्लिअर झालं? मग सब्जेक्टच्या नंतर जर विचार केला तर पहा हॅव, हॅज असणार आहे आणि हिच्यात एम, इज, आर असणार आहे. मग हिच्यापैकी घ्यायचं कोणतं? तर याच्यातलं घ्यायचं हॅव, हॅज. आलं लक्षात? हॅव किंवा हॅज. पण हॅव हॅज घेतलं तर पहा लक्ष द्या, जर हा घेतला तर V3 घ्यायला पाहिजेत आणि हा जर घेतला तर V4 घ्यायला पाहिजेत. मग आपण बीचं बिंग रूप घेतो. कोणतं घेतो? बीचं बिंग. आणि लक्ष द्या, बीचं बिंग रूप हे तिसरं रूप असतं आणि या बीचं काय करतो? ING रूप म्हणजे जिरंट फॉर्म घेतो आणि ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. आलं लक्षात कसं केलं तर? अशा प्रकारची याची रचना करतात. म्हणजे लक्ष द्या, आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स पासून काय काय घेतलं? हॅव, हॅज घेतलं आणि V3 जर पूर्ण न घेता आपण बिनचं V3 घेतलं, बरोबर आहे. बीचं V3 घेतलं. त्याच्यानंतर लक्ष द्या, आपण काय घेतलं? VING चं म्हणजे कंटिन्युअस VING घेतलं. म्हणजे दोन्ही याच्यातून काही काय आपण काय करायला याच्यात उचलेलं आहे, बरोबर आहे. आणि यानं काय दाखवणार आहे? आपण क्रिया सातत्यपूर्ण असते. कशी क्रिया असणार आहे? सातत्यपूर्ण असते. असं समजलं का? मग पॉझिटिव्ह वाक्याची रचना सांगा बरं कशी असणार आहे या काळाची? सांगा सगळ्यांना. कशी? सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस सी. आलं लक्षात? कॉम्प्लिमेंट. इथपर्यंत आलं लक्षात सगळ्याच्या? आता एक काम करू, आता काय करायचं? आता हे जे काही आहे हे आपण एकदा पूर्ण लिहू. पहा, तो पॉझिटिव्ह मध्ये काय असतात? त असते. कसं झालं पहा, सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज, त्याले बीन, नंतर VING म्हणजे जिरंट फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट आणि फुल स्टॉप असं राहते. मग आता लक्ष द्या, याच्यात काय करायचे? मराठीत एखादं वाक्य सांगा बरं. अशा चालू याचं मराठीत एखादं उदाहरण याचं पॉझिटिव्हचं सांगा. कोण सांगते? तो
खेळत असतो. बरोबर आहे. मग असतो, असतात असं चालते. मग पहा, त असतो आलं ना ह्याच्यात. त असतो म्हणजे काय, तो सातत्य दाखवू राहिलं. मग या काळाचं पहा, हा काय झाला आपला सब्जेक्ट, खेळणे म्हणजे काय आपलं वर्ब, आणि हा काय झाला ऑब्जेक्ट. मग याचं करा आता, कसं करणार आहे. ही हॅज बीन, कारण लक्ष द्या, हाव कधी लावायचं, हॅज कधी लावायचं, आता काय सांगायचं काय म्हणतो तुम्हाला, नाही ते वरच का. ही हॅव बीन प्लेइंग, प्लेइंग, आलं लक्षात. आता क्रिकेट क्रिकेट नाही याच्यात, तो खेळत असतो असं आहे. तो क्रिकेट खेळत असतो, तर मग काय केलं असतं, ही हॅज बीन प्लेइंग क्रिकेट, तर आपण ऑब्जेक्ट लावला असतो. पण एवढंच झालं, समजलं. हा, दुसरा एखादा सांगा आता. तो जेवलेला असतो. बरं ठीक आहे, तो जेवलेला असतो. तो जेवत असतो, म्हणजे तो नेहमी सततच काय करत असतो, जेवत असतो. एखादा माणूस असते गावातला, बरोबर आहे, कोणती पंगत बसली तर तो जेवतच असतो. अशा प्रकारचं कुठेही गेलं तर तो चहा पितच असतो. ही नेहमी अशी कंटिन्यू जर क्रिया असली, सतत सातत्य, आलं लक्षात. ती गोष्ट घडणार नाही, म्हणजे घडणार नाही असं होणारच नाही, सतत घडत राहील. आलं लक्षात. उदाहरणार्थ, ती गावात हिंडत असते, आलं लक्षात, नेहमी सतत. इकडून तिकडे हे घर घेतलं की ते घर, ते घर घेतलं की हे घर. याच्यात काय असणार आहे, सातत्य, काम धंदे सोडून देऊन नुसतं हिंडणं, तर असं. मग कसं होईल सांगा, काय होणार आहे. ही हॅज बीन, ही हॅज बीन इटिंग. हा, इटिंग म्हणजे खाणे होते, जेवण म्हणजे आलं लक्षात, आपण डिनर म्हणतो, तर डिनरिंग केलं तर चालते, असं काही अडचण नाही. बरोबर आहे. पण जनरली लक्ष द्या लेकरं, आता या इटिंगची सवय आहे म्हणून आपण मुद्दाम मी इटिंग ठेवू, तर तो खात असतो असं पण म्हणू शकतो आपण. काय म्हणतो, तो खात असतो. तसं ओरिजिनल याचा असं होईल, तो खात असतो. अलग लक्षात. जेवत असतो तर मग काय, ही हॅज बीन डिनरिंग, डिनर करत असतो, अशा प्रकारचं. समजलं इथपर्यंत. आता पहा, तिसरं एखादं वाक्य सांगा, पण थोडंच वेगळं सांगा. तो वर नका सांगू, आता सांगा. ती झाडावर खेळत असते, तोचा यानं ती केला. ती झाडावर खेळत असते. अलग लक्षात. त असते आलं याच्यात बिन, अलग लक्षात. मग असतात याचा काय, असतो, असते, असतात असं येतील. हा, मग सांगा काय होईल. शी हॅज बीन प्लेइंग ऑन द ट्री. आलं लक्षात. असे कोणते बिन वाक्य केले जाईल, समजलं का. आता लक्ष द्या, हे झालं पॉझिटिव्हच्या ह्याच्यात. आणि तेच जर आपल्याला वाक्य कोणतं करायचं असलं, निगेटिव्ह करायचं असलं, आता लक्ष द्या, कोणतं आपल्याला करायचं, बाबा निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं. याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं करायचं सांगा बरं. तर लक्ष द्या, तर हिच्यात असते त असतात, तर इकडे काय येणार आहे, त नसतात, त नसते, असं. तर पहा, त नसतात, किंवा त नसते, असं येईल. हा, मग असं जर असलं तर ध्यान द्या, सांगा बरं एखादं सब्जेक्ट, हा प्लस हॅव हॅज, नंतर हॅव हॅज नॉट नाही येणार का नंतर येईल नॉट. कधी येईल नक्की, म्हणजे पहा तुम्ही आता थोडासा विचार करा, 2 मिनिटं पहा बरं, काय वाटते तुम्हाला, कसं वाटते, कोणती रचना असायला पाहिजे. नाही, हॅजंट हॅवंट असंही चालते. तू म्हणणं जे काही आहे ते बरोबर आहे, असं काय अडचण नाही. म्हणजे नॉट वापरायचं तर हॅजंट हॅवंट वापरा, याचं असं म्हणणं आहे. ते वापरलं तर इथे येऊन जाईल, मग काय अडचणच येणार नाही. हा, सांगा कुठे नॉट का बिन यायला पाहिजे आधी. ही हॅज बीन किंवा पा, इथे तसं तर नॉट वापरलं तर चालते, असं काय अडचण नाही. काही काही वाक्यात वापरतात. त्याच्यानंतर काय वापरतात, बिन, नंतर बी आयएनजी, नंतर ऑब्जेक्ट, नंतर कॉम्प्लिमेंट. अलग लक्षात इथपर्यंत. अशा प्रकारची रचना. मग एखादं वाक्य सांगा. हे मस्त सांगा तुझं. आम्ही अभ्यास
अभ्यास करत नसतो. सांगा मग काय होईल? आम्ही वी हॅव नॉट बीन राहिलं ना, बीन स्टडिंग. वी हॅव नॉट बीन स्टडिंग. स्टडिंग नुसतं नकारार्थी. आलं लक्षात? हा, दुसरं एखादं सांगा. आम्ही खेळत नसतो. खेळत नसतो. बरोबर आहे. आपण एक काम करू, आम्ही मैदानावर खेळत नसतो असं करू. मैदानावर खेळत नसतो. पहा, तो म्हणती बिन मागून आम्ही मैदानावर खेळत नसतो, मोबाईलात खेळत असतो. का रस्त्यावर म्हणते काय? ठीक आहे. पहा, तर कसं होईल? वी हॅव नॉट बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड. आलं का लक्षात? हा, एखादं वाक्य डबल सांगा. हा, ती झाडावर खेळत नसते. मग इंग्लिश मध्ये सांग तुझं आता. ऑन द ट्री. बरोबर आहे. आलं का लक्षात इथपर्यंत? तर एक काम करा, सगळ्यांना हे लिहून घ्या. चला लिहा. हा, आता लक्ष द्या रे. आता काय, आपण दोन प्रकार पाहिले. याचे पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे राहतात, याचे निगेटिव्ह सेंटेन्स कसे असतात. आता आपल्याला काय पाहिजे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? प्रश्नार्थी वाक्य. आता लक्ष द्या, इंट्रोगेटिव्हचे कसे होणार आहेत? लक्ष द्या, इंट्रोगेटिव्ह. आता लक्ष द्या, इंट्रोगेटिव्ह मध्ये सगळ्यात आधी मराठीत काय येते? पण इंट्रोगेटिव्ह मधलं पण काय पाहू आपण आता? पॉझिटिव्ह. काय पाहायचं इंट्रोगेटिव्ह मधलं बिन? पॉझिटिव्ह. मग आता लक्ष द्या, इंट्रोगेटिव्ह मधलं पॉझिटिव्ह पाहायचं. पहिली गोष्ट तर मराठीत हे वाक्य कसे असतात? हे बिन त असते का, असते का किंवा त असतात का. आलं का लक्षात? त असते का किंवा त असतात का असं येणार आहे पॉझिटिव्ह वाक्यात. मग लक्ष द्या, याचा जर विचार केला तर याच्यात आपण काळाची रचना कशी करणार आहे सांगा बरं. हा, तर सगळ्यात आधी येईल हॅव किंवा हॅज. हा, हॅज नंतर सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर बीन. काय येणार आहे? सब्जेक्ट नंतर बीन, नंतर तर काय येणार आहे? VING जिरंड फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट प्लस क्वेश्चन मार्क. असं येते. मग आता लक्ष द्या, याच्यातलं एखादं मराठीचं वाक्य तुम्ही सांगा बरं. मराठीचं असतो का. लक्ष द्या, तो अभ्यास करत असतो का असा प्रश्न विचारतो आपण बरेच वेळेस. म्हणजे उदाहरणार्थ मी घरी गेलो की विचारतो की बा तुमचा मुलगा अभ्यास करत असतो का. कारण त्याला क्लासमध्ये विचारल्याच्या नंतर काहीच येत नाही. आणि ही रियालिटी आहे आपल्या गावातली. सगळ्याच लेकराला काही येत नाही. नुसतंच गोड गोड म्हणा तुमचा पोरगाला हुशार, ही चांगली गोष्ट नाही. आलं का? तर पहा, तो अभ्यास करत असतो का. तर मग कसं होईल सांगा बरं. पहा, तर लक्ष द्या, करत असतो का याच्यावरून आपल्याला लक्ष देईल कोणता काळ पाहिजे. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसं राहते? हॅव हॅज. तर हॅव हॅज साठी आपल्याला आधी करता पाहायला लागेल. करता कसा आहे? तो म्हणजे एकवचनी. एकवचनीसाठी काय येईल? तर हॅज. त्याच्यानंतर ही, बीन स्टडिंग नंतर काय येणार आहे? क्वेश्चन मार्क. आलं का लक्षात? अशा प्रकारचं बनेल. त्याच्यानंतर दुसरं एखादं, तो शिकवत असतो का. तो क्लासमध्ये शिकवत असतो का. तो वर्गामध्ये शिकवत असतो का. असा लक्ष द्या, असा बऱ्याच वेळेस आपले गावकरी प्रश्न विचारतात. बरोबर आहे की बुवा हा व्यक्ती
नुसतं हिंडत असतो का वर्गात बिन शिकवत असतो का? समजून राहिलं? तर म्हणजे लक्ष द्या, काय तो वर्गामध्ये शिकवत असतो का? तर लक्ष द्या, त असतो का याच्यापासून आपल्याला कळलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. आता लक्ष द्या, डबल कोण आला? तो. तोच्यासाठी काय येणार आहे? आता लक्ष द्या, तो जर असला तर हॅज ही बीन टीचिंग इन क्लास. अलग लक्षात? क्लास क्वेश्चन. समजून राहिला? हा, डबल एकांत सांगा असंच. तिसरं वाक्य फक्त करता बदला, तो बिन नाही ती बिन नाही असा, त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त. आम्ही मैदानावर खेळत असतो का? काय तो असतो पासून आपल्याला काय कळणार आहे? तो असतो पासून आपल्याला कळणार आहे प्रेझेंट परफेक्ट. अलग लक्षात? बरोबर आहे. आणि आम्ही पासून काय कळणार आहे? तर वी साठी वी कसं आहे? अनेक वचनी आम्ही. तर काय होणार आहे? हॅव वी बीन प्लेइंग ऑन द ग्राउंड. नंतर काय होईल? क्वेश्चन मार्क. अलग लक्षात? तर अशा प्रकारचे हे काय झाले आपले 3 वाक्य. आता लक्ष द्या, आता याच्यात म्हणलं तर पॉझिटिव्ह आपण साहजिकच याच्यात दुसरं कोणतं असणार आहे रे? निगेटिव्ह. आता लक्ष द्या, निगेटिव्हचा जर विचार केला तर निगेटिव्ह मध्ये वाक्याच्या शेवटी मराठीत काय? त नसतो का किंवा त नसतात का? पा त नसतो का किंवा त म्हणजे त नसतात का, अशा दोन पैकी काहीतरी येईल. आलं लक्षात? हा, याची रचना सांगा. याची रचना कशी होईल मग सांगा? याची बिन हॅज प्लस नॉट. एक का असं येईल किंवा डायरेक्टच हॅज नॉट, हॅव नॉट, हॅझंट, हॅवंट. हा, त्याच्यानंतर सांगा सब्जेक्ट, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर VING, ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट प्लस क्वेश्चन मार्क. आलं का लक्षात? याचं वाक्य सांगा एखादं. सांगा. तो खेळत नसतो का? तो शिकवत असतो. तो शिकवत नसतो का? तो शिकवत नसतो पा. तर इथे त नसतो आलं. त नसतो आपल्याला कळेल हाच आहे. आता बाय तो साठी काय येते? ही. म्हणून काय येणार आहे? हॅज किंवा हॅझंट. अलग लक्षात? हा, पा. तर हॅझंट आपण धरू इथे. हॅझंट. हा, नंतर सांगा हॅझंट ही बीन टीचिंग. हॅझंट ही बीन टीचिंग म्हणजे तो शिकवत नसतो का असं येणार आहे. किंवा हॅज नॉट ही, लक्ष द्या, हॅज नॉट ही बीन टीचिंग असं बिन करू शकतो. किंवा लक्ष द्या, हॅज ही नॉट बीन टीचिंग असं बिन चालते. हेच पा, हे लक्ष द्या, ह्याच कसं करू शकतो पा? हॅज नॉट ही बीन टीचिंग असंही चालू शकते. लक्ष द्या, असंही चालू शकते, पण शक्यतोवर हे वापरायचं. शक्यतोवर वापरायचं का नाही? याच्यापेक्षा मग हा वापरू शकतो पाय. हॅज, लक्ष द्या, हॅज ही नॉट बीन. कुठे चालू शकते हे नॉट इथे ना लावताय याच्यानंतर लावायचं चालते. म्हणून आपण एक काम करू, थोडक्यात हे बदलूच. सब्जेक्टच्या नंतर काय करायचं? नॉट. आणि जर तसं जर लावायचं असलं तर काय करायचं? हॅझंट किंवा हॅवंट करायचं. असं ते बिन लिहितो पा. यातलंच काय करायचं? हॅवंट करायचं किंवा हॅझंट करायचं प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस C प्लस क्वेश्चन मार्क. आलं का लक्षात? असं केलं तर चालते. पा, हॅज ही नॉट बीन टीचिंग हे चांगलं होईल. आलं का लक्षात? म्हणजे पा, हे जरी तुम्ही सांगितलं तरी बिन लक्ष द्या, हे शक्यतो वापरल्या जात नाही. बरोबर आहे? हे कधीतरी जुन्या काळाच्या इंग्लिशमध्ये वापरल्या जात होते. आता ते मात्र वापरल्या जात नाही. मग असं करायचं का नाही? समजू राहिलं पॉझिटिव्ह निगेटिव्हचं?
हा सांग. तो हरभऱ्याच्या झाडावर फाशी घेत असतो का? तो हरभऱ्याच्या झाडावर फाशी घेत नसतो का? मग आता इंग्लिश मध्ये याचं तूच सांग. हॅज ही हा नॉट बीन नाही. हा हा बरोबर आहे बरोबर आहे. हा Hasn't he been हम्म suiciding free of ground? Free on the ground. सुसाईड म्हणल्यापेक्षा हँग म्हण ना. फाशी घेणे लटकणे असा शब्द येईल ना तिथे. हा तर मग काय येईल हँगिंग. आलं का लक्षात? Free on the ground. हा आता असं करू शकतं हँगिंग. क्लिअर झालं का? आलं का लक्षात? तर पहा हे झालं पहिलं वाक्य आणि हे झालं दुसरं वाक्य. आलं का लक्षात? तर अशा प्रकारचं हे व्यवस्थित एक काम करा. हे बिन डबल लिहून घ्या. याचे बिन आपल्याला काय करायचे काही काही वाक्य हे बिन समजून घ्या की बा असं आपण लिहित असतो का रे हॅज नॉट ही बीन नाही तर याच्याऐवजी हॅज ही नॉट बीन टीचिंग असं करत असतो. समजू राहिलं का? अरे हो का नाही? हो. चला घ्या लिहून मग.